फडणवीस यांनी निर्णय केला आणि त्याप्रमाणे या देशामध्ये ही महाविकास आघाडी उदयाला आलेली आहे आणि राहुलजींनी घोषणा केली. काँग्रेस पक्षाचं घोषणापत्र जर आपण बघितलं तर 5 पॉइंट कार्यक्रम राहुलजी गांधींनी दिलेला आहे, 5 कलमी कार्यक्रम दिलेला आहे. त्याच्यामध्ये महिलांना 1 लाख रुपये वर्षाला देण्याचं ठरवलं. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें. 1 लाख बेरोजगारांना ठरवलेला आहे. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे, कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ज्या नोकर भरती होत आहेत त्या सगळ्या बंद करून शासकीय निमशासकीय महापालिका नगरपालिका या कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा बेरोजगारांना देण्यासाठी त्यांनी ठरवलं. आणि आपण बघत असाल कर्नाटकच्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आलं आणि राहुल गांधींनी दिलेला जो कार्यक्रम होता कर्नाटक सरकारनं तो अंमलात आणला. महिला राहुलजींनी केली होती त्याचं इम्प्लिमेंट कर्नाटकमध्ये सुरू झालं. बेरोजगारांना 1 लाख रुपये देण्याचं काम सुरू झालं. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याचं काम सुरू केलं. तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आलं. तेलंगणामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो महाविकास आघाडीचे सरकार केंद्र सरकारमध्ये येणारच आहे आणि ह्या आपल्या 5 कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने इतर पक्षाचाही जो अजेंडा आहे तो सगळा एकत्रितपणे राबवून या देशामधला दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, ओबीसी, मराठा आणि सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक यांना सगळ्या प्रकारचा फायदा मिळवून देण्याचं काम हे केंद्र सरकार आपलं करेल. आणि त्याचबरोबर राज्यघटना वाचवून या देशामध्ये सर्व धर्म समभावाची भूमिका निर्माण करण्याचं काम आपलं सरकार करेल. माझे मित्र डॉक्टर कल्याण काळे हे ज्यावेळेस आमदार होते आम्ही या ठिकाणी सगळे, राजेश टोपे माझ्याबरोबर मंत्री होते, अमित देशमुख जे होते, आम्ही सगळे सभागृहामध्ये डॉक्टर कल्याण काळे यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजना जालना जिल्ह्यामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये माझ्याकडे सारखे ते येत असत आणि सांगायचे मागासवर्गीय जनतेला न्याय मिळाला पाहिजे आणि मी त्यांचा प्रतिनिधी आहे. तुम्ही दलित वस्तीचा निधी द्या, तुम्ही हॉस्टेल उभे करा, तुम्ही सामाजिक न्याय भवन उभे करा, अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून मी मागासवर्गीय समाज काळे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मी मागासवर्गीय दलित बौद्ध समाजाला विनंती करतो की आपला उमेदवार कल्याण काळे, राज्यघटना वाचवायची असेल तर सोन्या वंगांना सगळ्यांना बाजूला टाका आणि कल्याण काळे यांना निवडून आणा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. धन्यवाद. जय भीम. यांना मी विनंती करतो की आपण सभेस मार्गदर्शन करावं. अनुषंगाने महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माझे स्नेही डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आज आपण सारे या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय वडेट्टीवारजी, माझे स्नेही आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आदरणीय राजेश टोपेजी, खासदार चंद्रकांत हांडोरेजी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवाजी, आमदार मोहनराव हंबर्डेजी, आमदार कैलाश गोरियंटालजी, आमदार राजेश राठोडजी, भास्करराव
आंबेकरजी, राजाभाऊ देशमुखजी, चंद्रकांत दानवेजी, नामदेवराव पवारजी, विलास अवताडेजी, निसार देशमुखजी, राजेंद्र राखजी, डॉक्टर जितेंद्र देहाडे, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार भावी खासदार डॉक्टर कल्याण काळे, सन्माननीय व्यासपीठ, बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, भारताच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या तिसऱ्या टप्प्याची निवडणूक आज जालन्यामध्ये होऊ घातलेली आहे. आज मी कल्याण काळे यांना निवडून आणण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. ईश्वराची कृपा आहे की आज जालन्यामध्ये हवा सुटली, पाऊसही झाला आणि डॉक्टर कल्याण काळे हवा सुटूनही पाऊस पडूनही मतदार काही इथून हललेला नाही. डॉक्टर कल्याण काळे यांना तुम्ही निवडून देणार आहात का नाही हे विचारण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे. डॉक्टर कल्याण काळेंना निवडून देणार का? आवाज भोकरदनला गेला पाहिजे. डॉक्टर कल्याण काळेंना तुम्ही निवडून देणार का? भोकरदनच्या पलीकडे गेला. कैलाश गोरेंकल वो हमारे कांग्रेस पार्टी के सुपरस्टार हैं. आज व्यासपीठावर आमचे सगळेच महाविकास आघाडीचे नेते, या महाविकास आघाडीची ही वज्रमूठ या महाराष्ट्रामध्ये बदल घडवल्याशिवाय राहणार. मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे आणि या हवेचा जोर जालन्यामध्ये अधिक आहे. जालन्यामध्ये आज जी हवा सुटली आहे याचं रूपांतर वादळात होईल आणि हे वादळ महाराष्ट्रातून निघेल आणि दिल्लीला धडकेल. हे मला आवर्जून या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. मराठवाड्यामध्ये, लातूरमध्ये, नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून येतात. हिंगोलीमध्ये शिवसेनेचे नागेश अष्टेकर निवडून येतात. परभणीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव निवडून येतात. बीडमध्ये राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे निवडून येतात. धाराशिवमध्ये
स्वतःच्या घराच्या काही खिडक्या चोरून नेल्या, फोडाफोडी करणाऱ्या महायुतीला तुम्ही धडा शिकवणार का नाही? महायुतीला आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. महायुतीच्या विरोधामध्ये आपल्याला हा लढा उभा करायचा आहे आणि या लढ्याचं नेतृत्व महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे करतायत. कल्याण काळे यांचा परिचय महाविकास आघाडीचे ते नेते आहेतच, काँग्रेसचे ते उमेदवार आहेतच, पण कल्याण काळे यांचा मूळ परिचय जो कल्याण काळे यांचा आहे तो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा कार्यकर्ता. मराठवाड्याला ज्यांनी विकासाच्या महामार्गावर नेलं ते आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब. या नेत्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायची असेल तर आपल्याला कल्याण काळे यांना प्रचंड अशा बहुमतानं निवडून द्यावं लागेल. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबाबत मी भाष्य करणार नाही. एवढी वर्ष ते इथे लोकप्रतिनिधित्व करतायत, ते आता तुम्हाला कंटाळले, तुम्ही त्यांना कंटाळलाय का नाही हा खरा प्रश्न आहे. देशामध्ये राज्यामध्ये एक नवा उमदा तरुण प्रामाणिक महाविकास आघाडी ऊपर कल्याण ये चर्चा है जालना में आणि म्हणून मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्याच्या भवितव्यासाठी आज माझे स्नेही राजेश टोपेजी यांनी देखील कळकळीनं, पोटतिडकीनं या ठिकाणी आपले विचार मांडले आणि त्यांनी सांगितलं जालना जिल्ह्याच्या भल्यासाठी, जालना जिल्ह्याला विकासाच्या महामार्गावर नेण्यासाठी, जालना जिल्ह्याच्या सन्मानासाठी आपल्याला कल्याण काळे यांच्या पाठीशी आपले आशीर्वाद उभे करायचे. काँग्रेस पक्षानं राहुल गांधी यांनी हे काँग्रेस गॅरंटी कार्ड आपल्या सहीनं हे मतदारांपर्यंत पाठवलेलं आहे. 5 न्याय आणि 25 गॅरंटी हे आपल्याला राहुल गांधी यांनी पाठवलंय, मल्लिकार्जुन खरगे यांनी पाठवलंय. इंडिया आघाडीचं सरकार भारतामध्ये सत्तेवर येईल आता कुणाच्या मनामध्ये शंका नाही आहे. महाविकास आघाडीच्या 40 जागा महाराष्ट्रामध्ये निवडून येत आहेत आणि तर भारतात काही वेगळी हवा असेल तयारी करा. 13 मे रोजीच्या मतदानाची, 13 मे रोजी आपल्याला क्रांती घडवायची आहे. 13 मे रोजी आपल्याला इतिहास रचायचा आहे आणि तो इतिहास रचण्यासाठी तुम्ही सारे सज्ज रहा. हे आव्हान करण्यासाठी मी आपल्याकडं या ठिकाणी उपस्थित आहे. आज खरंच कल्याण काळे आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित राहून मला मनस्वी आनंद होतो. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं की मराठवाड्यातला एक युवा भारताच्या लोकसभेमध्ये गेला पाहिजे.
ते स्वप्न कल्याण काळे यांच्या रूपामध्ये त्यांनी पाहिलं होतं. कल्याण काळे यांना पहिल्यांदा लोकसभेचं तिकीटही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना दिलं, काँग्रेस पक्षानं दिलं आणि आता ही संधी चालून आलेली आहे. 13 मे रोजी